तुमच्या प्राणांना कधीही गरज भासली, सुप्रीम फार्मा आहे तुमच्या बरोबर, तेही वर्षभर 365 दिवस। तुमचे पाळीव प्राणी असो किंवा शेतातील मालमत्ता, आम्ही सोपवतो विश्वासासह दर्जेदार औषधी। औषधांचा परिणाम टिकवण्यासाठी आणि तुमच्या सुविधेसाठी आमच्याकडे आहे एसी, थंड आणि आरामदायी वातावरण। मिडनाईट असो किंवा कुठलाही वेळ, इमर्जन्सी सेवेसाठी आम्ही तत्पर। एक कॉल करा आणि मदत लगेच। सुप्रीम फार्मा वेट, दिवस रात्र तुमच्या प्राणांची काळजी घेणारे। येथे तुम्हाला मिळणार आहे सगळ्या औषधी एकदम स्वस्त दरात, ते 30 ते 40% डिस्काउंट वर। तर शेतकरी मित्रांनो, यायचं कुठे आहे? सुप्रीम फार्मा, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी। राहुरी फॅक्टरीतील डॉक्टर शेकुकार दाम्पत्य यांचे चिरंजीव एकलव्य अनंतकुमार शेकुकार यांनी नीट UG 2025 परीक्षेत 514 मार्क्स प्राप्त करून राष्ट्रीय गुणवत्ता यादीत 37,301 क्रमांक स्थान प्राप्त केलंय। एकलव्य हा शेकुकार विवेकानंद नर्सिंग होमचे प्राचार्य डॉक्टर अनंतकुमार शेकुकार, डॉक्टर कांचन शेकुकार यांचा मुलगा आहे। तो राहुरी फॅक्टरीतील डीपॉल इंग्लिश मीडियम स्कूलमधून 10वीच्या परीक्षेत 93% गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाला होता। त्यानंतर महाराष्ट्र राज्य SSC बोर्ड परीक्षेत त्याने 87% गुण प्राप्त केले। 12वीचं शिक्षण नाशिक विभागातील ब्रह्मव्हॅली ज्युनियर कॉलेज अंजनेरी येथे पूर्ण केलं। आज निकाल लागलेल्या नीट परीक्षेत त्याने यश संपादन केल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे। आपल्या यशाचं श्रेय शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व शिक्षक वृंद व कुटुंबातील आजोबा वसंत शेकुकार, आजी चंद्रभागा शेकुकार, वडील डॉक्टर अनंतकुमार, आई डॉक्टर कांचन शेकुकार तसेच लहान भाऊ आयुष यास दिलाय। आपल्या आई वडिलांप्रमाणे येत्या कार्यकाळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रवेश घेऊन आपल्या शिक्षणाचा समाजातील विविध घटकांना उपयोग देऊन रुग्णसेवा करण्याचा मानस एकलव्य याने व्यक्त केला। आवाज जनतेसाठी सागर भालेराव, राहुरी फॅक्टरी। एकलव्य शेकुकार, मी माझी 10वी राहुरी येथीलच डीपॉल इंग्लिश मीडियम स्कूलमधून पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी अंजनेरी येथील ब्रह्मव्हॅली पब्लिक स्कूल इथे गेलो होतो। मी माझी 12वी तिथून पूर्ण करून 87% मिळवले। नीट UG 2025 मध्ये 37,301 रँक लावून उत्तीर्ण झालो आणि ह्यात मी चांगल्यात चांगल्या शहरी भागातील उत्तम दर्जेदार गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये MBBS करू शकेल आणि त्या डिग्रीचा व त्या नॉलेजचा वापर मी माझ्या भागातील खेड्यातील लोकांना सुधारण्यासाठी किंवा त्यांचे आरोग्य अजून चांगलं करण्यासाठी वापरेल। त्यांना जे सेवा गावात मिळत नाही ते त्यांना द्यायचा प्रयत्न करेल। माझा अनुभव, माझं ज्ञान मी त्यांच्यासाठी लावेल आणि माझं जे हे श्रेय आहे ते मी माझ्या इन्स्टिट्यूट, आकाश इन्स्टिट्यूट याच्यातील फॅकल्टी श्री विजय, संजय वर्मा सर, राहुल सर, लल्लन सर व आमिल हुसैन सर यांना दिल। माझे वडील, माझे आजी आजोबा व माझी आई यांना सुद्धा दिल। त्यांनी माझ्या अभ्यासासाठी प्रत्येक पद्धतीने मला सहकार्य केलं, यासाठी मी त्यांचा धन्यवाद करेन। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।